चालतात। मग त्या नुसतं स्मरणच आहे का, तर भगवंताची जेव्हा आपण उपहार दाखवतो तोही वेळा त्यामध्ये धरला जातो। साधू संत आले, त्यांची आपण सेवा करतोय, त्यांच्यासाठी आपण स्वयंपाक करतोय, स्मरण करतोय, स्वयंपाक करतोय, तर तोही काळ त्यामध्ये लेखी लागतो। स्नान आपण पण विशेषांना घालतो, तोही काळ त्यामध्ये लेखी लागतो। आपण पारायण करीत आहे, तोही काळ त्यामध्ये लेखी लागतो। आता केवळ स्मरण करून भागणार नाही, किंवा स्मरण कोणाला साधतं कोणाला नाही साधत। एखाद्याला सेवा करण्यामध्ये रस असतो, सेवा करण्याची त्याची वृत्ती असते की तो सेवा करतो, काम करतो, पण तो स्मरण काठी घेऊन बसायचं म्हटलं की त्याच्या जीवावर येतं। मग त्याचं काय उद्धरण होणार नाही का, तर त्याचंही उद्धरण होतं। परंतु स्वामी श्री चक्र सांगितले की जो एक स्मरण देखील लागतो त्याला परमेश्वर आपला मोक्ष देतात, अत्यंतिक असलेला मोक्ष देतात। मग ह्या सेवा करणाऱ्या मनुष्याला काय मिळतं, तर जास्त परमेश्वराने आपल्याला सांगितलं त्याचाही उद्धार होतो। परंतु परमेश्वराला अपेक्षित, परमेश्वराला म्हणजे एका विशिष्ट अवताराला अपेक्षित असलेलं काय आहे, तर श्री चक्र स्वामींना स्मरण हे अपेक्षित आहे। कलियुग केवळ नामाधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा। श्रीकृष्ण महाराजांनी आपल्या भक्तांना राज्य करविलं आणि स्वतःही राज्य केले, परंतु त्यांची अस्थिपणी काय होती, अर्जुना बाण उचल, या अधर्म्यांचा नाश कर। म्हणजे ईश्वराचं म्हणतो जे जे आपण करतो ती आपली काय असते, अस्थिपणी असावयाची पद्धत असते। म्हणजे ईश्वराने जे जे आपल्याला सांगितलं आहे ते आपण करण्याचा प्रयत्न केला की आपलं उद्धरण होतं। मग त्यात सेवा असो, स्मरण असो, साधनाची सेवा असो, की अनेक प्रकारचं कोणतं अन्नदान असो, क्रियादान असो, ते सर्व परमेश्वराच्या अस्थिपरीमध्ये मोडले जातं। की परमेश्वराने जी राहण्याची परी सांगितली, पद्धत सांगितली, त्यामध्ये हे मोडतं। आता अनुसरण्याची पद्धत वेगळी आहे, वासनिकाची पद्धत ही वेगळी आहे। वासनिकांनी काय करावं, काय करू नये याचं तुम्हाला ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये निरूपण येतं। अनुसरण्याने काय करायला पाहिजे हे तुम्हाला बघायला मिळतं। म्हणून अनुसरण्याने जास्तीत जास्त काळ स्मरणामध्ये आणि ब्रह्मविद्या शास्त्राच्या अध्ययनामध्ये घालवला पाहिजे। ब्रह्मविद्या शास्त्राचं अध्ययन करणे, त्याद्वारे परमेश्वराला आठवणे, हे काय आहे, परमेश्वराचं स्मरणच आहे। तर अशा प्रकारे परमेश्वर अवतार या जीवात्म्याचं उद्धरण करतात। तर आपल्या सर्वांचंही उद्धरण श्री गोविंद महाराजांच्या विनंतीवरून आम्ही श्री चक्रवर्ती महाराज करतील ही अभिलाषा व्यक्त करतो। आणि माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, 10 दिवसामध्ये काही बोलण्यामध्ये व्यग्रता आली असेल, काही विपरीत बोलल्या गेलं असेल, कारण जीवात्मे आहे आणि जीव चुकतो। तेव्हा आम्ही जिथे जिथे पोथीला जातो त्या ठिकाणी प्रायश्चित नावाचा विधी करून घेत असतो, आम्ही एकमेकांची प्रायश्चित करतो। परंतु आता आपल्याला प्रायश्चित करायला इथे वेळ मिळाला नाही, किंवा गोविंद मंडळांच्या सदस्यांना ते सुचलं नाही, म्हणून प्रायश्चित विधी आम्हाला लावून गेलेला आहे। एकमेकांविषयी आपण प्रायश्चित करावं। आपण उठताना बसताना एकमेकांना लाज लागते, किंवा काही शब्द अपशब्द बोलले जातात, किंवा स्थानापत्तीजवळ गेल्याने आपल्याकडे एक विधी घडतो, त्या सर्व दोषांची आपल्याला काय करावं लागते, क्षमा मागावी लागते, प्रायश्चित करावं लागतं। मग आपण स्वच्छ होतो, शुद्ध होतो, पुढल्या वेळेसाठी पुन्हा तत्पर होतो। तर पुढल्या वेळेस ते प्रायश्चिताचा विधी होईल अशा वेळा व्यक्त करतो। आणि अप्राप्ती विकल्प दोषापासून दूर राहणे, हे दोन जरी पण आपण इथून नेले तरी श्री गुरु मंडळाला महत्पुण्य प्राप्त होणार आहे। एवढं बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। धन्यवाद बाबा। आज आपले जे काही दृष्टांत आपण घेतले अति उत्कृष्टपणे या ठिकाणी सहज होत्या वाणीमध्ये आम्हाला शेवटच्या जीवाला कळेल अशा भाषेमध्ये आपण